आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. ठीक आहे. काल आपण सीएक्स बॉन्ड बद्दल बोललो, बरोबर? अरे हो की नाही, काही तर बोला बे. हो सर. हो हा, सर. मग आता म्हणा ना, हो सर तर म्हणा कमीत कमी. नुसतं म्हणजे की पाय लांब करून चांगले बसताना बस झालं तेवढंच आहे का शिक्षण? चांगले बसा, जरा व्यवस्थित बसा बरं. सगळे सगळे रेटून नका बसू. कोण कोण बसलाय रेटून? चारवाक बसलाय? रेटून बसलाय चारवाक रे? नाही सर, कोण आलं टेबल चेअरवर पायावरती? बसलोय. हा, कशावर बसलाय? टेबल आणि चेअरवर बसलोय सर. टेबल चेअरवर बस, टेबलवर नको बसू. म्हणजे बाबांच्या ऑफिस मध्ये बसलाय का वर? हो सर. अच्छा, मला वाटलंच तरी. बरं असो. काय रे, कोणाला? आता पहा, इथे आपल्याला दिलेला आहे एक टेबल दिलेला आहे. तुमच्यावर पुस्तकं नसतील म्हणून मी इथे लिहितो, नाही तर मी जनरल लिहित नाही असं. बॉन्ड, त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ कालच सांगितली. बॉन्ड लेंथ म्हणजे काय असते सांगितलं ना? डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ टू बॉन्डेड ॲटम्स. बॉन्ड इंथाल्पी याचाही अर्थ सांगितला मी तुम्हाला काल. बॉन्ड इंथाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी पण तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि लास्ट मध्ये डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट म्हणजे त्यांच्यामधले चार्जेस. डायपोल मोमेंट जे असते डिबे मध्ये मोजतात, डिबे. ठीक आहे. तर मी एक वेळा लिहून टाका तिथं. आता पहा, पहिला बॉन्ड आहे तुमचा सी आणि एफ मधला. सी आणि एफ याला 3 हायड्रोजन लावू आपण असे, म्हणजे CH3F झाला. ठीक आहे. CH3 यांना पण हा बॉन्ड मला सांगायचा. याची बॉन्ड लेंथ आहे 139 पिकोमीटर. 139 पिकोमीटर. त्याला ब्रेक करायला लागणारी एनर्जी जी आहे ती आहे 452 किलो जूल मोल इनवर्स. म्हणजे 1 मोल मधले बॉन्ड ब्रेक करायला एवढी एनर्जी लागते. युनिट लक्षात ठेवायचं. आणि डायपोल मोमेंट जे आहे त्यातलं 1.847 डीबी. 1.847 DEBYE डीबे. ठीक आहे. हे असू द्या माहिती तुमच्याजवळ. नंबर 1. आता दुसरा CH3 आणि CL. ब्लर झालं? बरं, आता दिसते का बरं? हो सर. हा, 178 पिकोमीटर पटपट लिहा. माहिती असू द्या. 351 किलो जूल मोल इनवर्स. आणि हे आहे 1860. 1860 पाहा लागेल याला. 1.860 DEBY. या नंबरवर थोडासा डाऊट आहे मला, चेक करतो त्याला. ठीक आहे, लिहून टाका. सध्या काही असलाही तर चेंज मायनर आहे. त्याच्यानंतर सी आणि BR मधला बॉन्ड. इकडे CH3 करू आपण त्याला. CH3. ओके. याची बॉन्ड लेंथ आहे 193 पिकोमीटर. M293. बॉन्ड इंथाल्पी किलो जूल मोल इनवर्स. पहा, वरून खाली जाताना बॉन्ड इंथाल्पी कमी होत आहे, बॉन्ड लेंथ पण वाढत आहे. बॉन्ड लेंथ वाढणे म्हणजे बॉन्ड वीक होणे, आणि वीक झाला की त्याला ब्रेक करायला एनर्जी कशी लागते? कमी लागते. ओके. 1.830 1.830 डीबी. आणि लास्ट मध्ये सी आणि आय मधला बॉन्ड हा H3 झाला. याची बॉन्ड लेंथ आहे 234 PM. इकडे त्याच सॉरी 214 आहे रे बाबा. 214 234 किलो जूल मोल इनवर्स. आणि हा 1.63
1.636 dB झाला. तर हे असं आहे. 1 मिनिट वेदांत पुस्तक दाखव रे. तो हे वरच, कारण त्याच्यात तो नंबर आय थिंक सो चूक आहे. ठीक आहे, म्हणून मी थोडस चेक करतो. तुम्ही चालू दे तुमचं, तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबातच. करतो बरोबर. आपल्याला काय पाहिजे, CX बॉन्ड पाहिजे ना. CX बॉन्ड तर इकडेच असतो. CX बॉन्ड, CX बॉन्ड. सर ते 214 पिकोमीटर आहे ना. 214. नाही यार, इकडे नाही दिलेलं आहे. पाहा लागेल, दुसऱ्या याच्यात पाहावं लागेल मला. बरं, मी शोधन ते आपल्या पुस्तकात असेल त्या NCERT-चे. थोडासा डाऊट आहे मला त्या डीबे मध्ये, डायपोल मोमेंट मध्ये. माझा फोन आहे का रे? आणि बरं काढ बरं त्याच्यावर पटकन. डायपोल मोमेंट ऑफ CCl बॉन्ड. CCl बॉन्ड 1.2D. CClचं 1.2D. बरं, आणि CFचं काढ बरं मग काय ते. CH3Cl लिहि मग. CH3Cl लिहि बरं. डायपोल मोमेंट ऑफ CH3Cl बॉन्ड. CH3Cl3 लिहिलं ना तू. CH3Cl वरती लिहिलं ना. मोबाईल घेणार आहे सर. कुठं आहे? CH3Cl हा, किती दाखवला का नंबर काही नाही? नाही. सोड दो, नंतर बघूया झाल्यावर. मी सांगतो मग माझ्या पोराला बरोबर. चला, झालं रे लेकरो? झालं? झालं सर. हा. आता तुम्हाला 2-3 गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. CF, CCl, CBr, CI. तर वरून खाली जाताना पोलॅरिटी डिक्रीज होते. ठीक आहे, पोलॅरिटी काय होते? डिक्रीज. बॉन्ड लेंथ, GTH, बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. पोलॅरिटी डिक्रीज होते, बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. त्याच्यानंतर बॉन्ड इंथाल्पी जी आहे, बॉन्ड इंथाल्पी म्हणजे तो बॉन्ड ब्रेक करण्याकरता लागणारी एनर्जी, बॉन्ड इंथाल्पी जी आहे ती पण डिक्रीज होते. एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी लक्षात येईल नाही तुमच्या की याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता आहे. बॉन्ड इंथाल्पीवरून क्लिअर समजते. ज्याला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते तो सगळ्यात स्ट्रॉंग, ज्याला ब्रेक करायला एनर्जी सगळ्यात कमी लागते तो सगळ्यात वीक. तर ह्यातला सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता आणि सगळ्यात वीक बॉन्ड कोणता? CF स्ट्रॉंग, CI CF वीक. सगळ्यात स्ट्रॉंग आणि CI सगळ्यात वीक. म्हणून मग आता ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, कोणाची राहील? सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह कोणता राहील? CH3I. किंवा R लिहून आपण सरळ RI सगळ्यात रिॲक्टिव्ह राहील. त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह राहील RBR. त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह राहील RCl. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह राहील RF. पटलं? ओके, ही झाली ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. कारण की जो वीक आहे तो
ज्यातला बॉन्ड लवकर ब्रेक होणार तो जास्त रिॲक्टिव्ह असतो, एवढं लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे, क्लासमध्ये पण समजून सांगितलेलं आहे, डायग्राम काढून काढून सांगितलेलं आहे. आता हे झालं, भरपूर झालं याच्यावर बोलून. आता आपण समोर जाऊ, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कडे. लिहून टाकणार तर ऑर्डर असतो होती, ऑर्डर असतो होती रे, तेवढी नाही जमत काय. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, या ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. आर आय सगळ्यात रिॲक्टिव्ह राहील, आर बी आर त्याच्यापेक्षा कमी, आर सी एल अधिक कमी, आर एफ अधिक कमी. झालं आता सर. मला सांगा की हा सगळ्यात वीक बॉन्ड आहे, बरोबर आहे. हो सर. आता त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग, अधिक स्ट्रॉंग, हा अधिक स्ट्रॉंग, म्हणजे आर एफ मधला सगळ्यात स्ट्रॉंग. म्हणून मग आता ऑर्डर ऑफ बॉन्ड इन्थाल्पी किंवा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, बॉन्ड डिसोसिएशन, ऑर्डर ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय रेंज सांगा बरं. सगळ्यात जास्त आर एफ. आर एफ, हा, आर सी एल, आर बी आर आणि आर एफ. याचे क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यूचे क्वेश्चन्स आहेत, तुमच्या एंट्रन्सचे क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा. आले येऊन आले डोक्यात ते इथंच सांगतो, नाही तर मग अधिक विसरून जातो, तर मग ते चाललेच जातात ते. ठीक आहे. आता याच्यात ऑर्डर ऑफ पोलॅरिटी निघते, ऑर्डर ऑफ पोलॅरिटी. सगळ्यात जास्त पोलॅरिटी कुठे आहे, आर एफ. ठीक आहे. आता हेच याच्यातही ऍडजस्टमेंट होऊ शकते, ऑर्डर ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी अँड पोलॅरिटी, याच्यातच होऊन जाते, एकच आहे. आता जायचं आहे मला बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट कडे. आता बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट म्हणजे कोण रे, ज्या टेम्परेचरला सबस्टन्स काय होतो, मेल्ट होतो, त्याला काय म्हणतो आपण, मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग मेल्टिंग पॉइंट. आणि पॉईंट. आणि त्या टेम्परेचरला सबस्टन्स काय होतो, बॉईल होतो, त्याला म्हणतो बॉइलिंग Boiling पॉईंट. point. ठीक आहे. आता बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हालाइट are considerably higher than those of the corresponding alkane due to higher polarity and higher molecular mass. पुस्तक नाही का तुमच्याकडे अजिबातच केमिस्ट्रीचं? आहे सर. आहे सर. मग काढा ना, मग 215 नंबरचं पेज काढा ना. मग त्या लवकर लवकर काढा, एवढं मोठं ते कसं लिहायला नाही परवडत. तिथल्या तिथे मग मी ते पॉईंट समजून सांगतो. काढलं सर. हा, 215 काढलं, त्याच्यावर बॉइलिंग पॉईंट लिहिलेला आहे. तर ज्यांच्याकडे नसन की नाही सध्या लॉकडाऊन आहे, त्यांनी नेटवरून डाउनलोड करून घ्या पीडीएफ. तसंही होते. तुझ्याजवळ तर आहे पुस्तक, तर हे पुस्तक आहे तुझ्याजवळ बाबा रे, तू पीडीएफ आता डाउनलोड करशील का त्याच्यावर? बापरे. का तुम्ही क्लासेस करता तेव्हा, शाळेचे वगैरे क्लासेस करता तेव्हा नुसतं ऐकता की लिहिताय रे काही? लिहितो सर. लिहिता. बरं. म्हणजे प्रत्येक विषयाचं लिहितं काय, असं शाळेतला मॅथ्सचा क्लास आहे तर प्रॉब्लेम्स वगैरे करून देत असेल ना? अरे हो की नाही? हो सर. हा, मग आता तुम्ही लिहिता की नाही लिहित सांगा बरं मला, की नुसतं रेटून, असं मस्त रेटून बसता मांडीवर असं ठेवतात हे काय फोन आणि कानाला लावून मस्त आरामशीर पाय लांब करून किंवा पाय असे हे करून ऐकता नुसतं, की लिहिताही? लिहितो सर. पक्क. बाकीचे गर्ल्स लिहितो सर. तुम्ही पण लिहिता काय? अरे वा. मग आता हे कोणाकोणाला सवय नाही मग लिहिण्याची, त्यांनी आपापलं नाव टाका बरं त्याच्यात, की आम्ही लिहित नाही, आम्ही फक्त पाहतो, ऐकतो, फक्त ऐकल्यानंच आमच्या डोक्यात राहते सगळं.
आम्ही हुशार असतो की नाही म्हणून. सुरेश इथं की फक्त तर लिहित चला बेटा, काय लिहिलं पाहिजे. जे कोणी सर लोक शिकवतात ते लिहिलं पाहिजे, ते चांगलं असते. ठीक आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे. मी फक्त ऐकतो. आता जेव्हा तुम्ही कानाला लावून ऐकता तेव्हा समजतही नाही घरच्यांना तुम्ही काय ऐकत आहे, काय नाही ऐकत आहे. बरोबर आहे की नाही आहे? आणि एकदम कानाला लावून जर ऐकलं एवढ्या वेळपर्यंत, आता 4 क्लासेस आपले आहे, 2-3 क्लासेस तिकडची तुम्ही करत असाल शाळेतले, 2-3 काय 4-5ही करत असाल, काही काही लोक तर जास्त करतात. आता एवढं सगळं दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा जर इयरफोन जर असा कानात राहिला तर कानही येऊन जातात ना. म्हणजे त्याला टेम्पररी लॉस ऑफ हिअरिंग होऊ शकते ना त्यांनी. अस्थायी बहिरेपणा म्हणतात ना त्याला. लवकर ऐकायला नाही येत मग बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की थोडंसं काय करायचं की स्पिन फोन जो आहे तो स्पीकरवर लावायचा. मग फोन थोडासा दूर ठेवून ऐकायचं. काही वेळ फोन कानाला लावून ऐकायचं. असं करत करत करायचं थोडंसं. आता निवड तुम्ही ते घेऊन बसता, वही नाही तुमच्याजवळ, पुस्तक नाही त्या विषयाचं, तुमचे सर मॅडम तुम्हाला शिकून राहिलेले आहे आणि तुम्ही लिहत नाही काही, असं जर असेल तर ते कोणती चांगली गोष्ट नाही आहे बा, मला असं वाटते. आणि आई वडील किती वेळपर्यंत म्हणणार आहे तुमचे? 1-2 वेळा म्हणतील, 2-4 वेळा म्हणतील. ठीक आहे ना. आतापर्यंत तुम्ही लहान होते, 9वी-10वी पर्यंत लहान होते, आताही लहानच आहे, विषय नाही आहे त्याचा. पण तेव्हा भरपूर लहान होते तर सांगत होते आई वडील समजून. आता 11वीतल्या पोरांना काय समजून सांगणार आहे सांगा बरं. 11वीच्या पोरांची हातपाय आपटण्याची पद्धती मोठी बदलून जाते ना. हातपाय पण आपटतात आजकालच्या 11वीतले पोरं, पोरी पण, आहे की नाही. बरं असो, जाऊ द्या. लक्षात आलं ना मला काय म्हणायचं होतं ते. हो सर. तर म्हणून म्हणतो की वही पेन जवळ ठेवायचा, पुस्तक जवळ ठेवायचं, खुर्चीवर बसायचं, टेबलवर वही ठेवायची, मग लिहायचं. हे जर असेल तर इट इज गुड हॅबिट. आणि न नुसतं जर आपण रेटून मस्त शाही आरामशीर जर काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असू तर ही काही चांगली सवय नसते. चला, मला जे समजून सांगायचं ते समजून सांगितलं प्रेमाने, डायरेक्टली इनडायरेक्टली. आता बाकीच्यांनी समजून घ्या. ओके चला. तर बॉइलिंग पॉईंट मी आता पेज नंबर 215 आहे. मी बॉइलिंग पॉईंट मधलं मी वाचतो, लक्षात घ्या. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हलाइड आर कन्सिडरेबली हायर than those of the corresponding alkane due to higher polarity and higher molecular mass. आता ही जी गोष्ट आहे ही समजून घ्या पहिल्यांदा. तर गिव्ह रिझन सारखं मी याला तयार करतो की बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हलाइड आर हायर than corresponding alkanes. अल्केन पेक्षा अल्किल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. कारण नंबर 1, ठीक आहे, कॉजेस म्हणजे कॉज नंबर 1 की हाईट अल्केन जो आहे, समजा आपण हे एच एक्झाम्पल घेऊ आपण. हा झाला तुमचा मिथेन. याचा करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड कोण? तर करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड जो आहे तो त्याचा राहणार इथे कोणी राहू शकते, एफ किंवा सीएल किंवा बीआर किंवा आय. म्हणून मी त्याला असं लिहून टाकतो सध्या. तर आता त्याला असं म्हणायचं आहे की हा जो अल्किल हलाइड आहे एका कार्बनचा आणि हा एक कार्बनचा अल्केन आहे, तर याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त राहील, याचा मात्र कमी राहील. म्हणजे बॉइलिंग पॉइंटचा जर मी विचार केला तर असं राहील. ठीक आहे, याचा जास्त आणि याचा कमी. तर असं का बरं? तर 2 कारण आहे. पहिलं कारण की हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड पोलर बॉन्ड आहे. हा बॉन्ड काय? पोलार बॉन्ड आहे. आणि पोलार बॉन्ड असल्यामुळं त्याला ब्रेक करायला एनर्जी थोडीशी जास्त लागते. हे पहिलं कारण. दुसरं कारण की इथे जो हायड्रोजन होता त्याचं मास 1 होतं,
इथे फ्लोरीन जरी असेल तरी 9 वाढलं, क्लोरीन असेल तर 17 वाढते. ठीक आहे ना, आपलं 35.5 वाढते त्याचं 9 9 दुणे 18 19 वाढते इकडे त्याचं मोलार मास. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं 35.5 वाढते. म्हणजे आता विचार जर तुम्ही केला तर एक म्हणजे ज्याचं मास 1 आहे असा आपण रिप्लेस करतो आणि त्याच्या ठिकाणी जास्त मासवाला टाकतो. म्हणजे याचं मोलार मास जास्त राहील कंपाऊंडचं, या कंपाऊंडचं जास्त राहील. सांगा, अल्केनचं जास्त की अल्किल हलाइडचं जास्त? अल्किल हलाइड. अल्किल हलाइडचं मोलार मास जास्त, कारण की हायड्रोजन रिप्लेस करणे म्हणजे 1 कमी करणे. आणि एक हॅलोजन जरी फ्लोरीन जरी लावला तरी 19 ऍड होऊन राहिला नवीन, आहे की नाही? हो हो सर. सर. हा, म्हणून मग 2 कारण आहे. तर पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड, ठीक आहे. दुसरं कारण आहे हायर मॉलिक्युलर मास, हायर मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल हलाइड दॅन अल्केन. ही बारीक बारीक गोष्टी आहे, लिहायला लागते. याच्यावर गिव्ह रिझन्स आपलं हे तयार होतात, तुमचे MCQ चे क्वेश्चन्स तयार होतात याच्यावर. बस हे ज्याला जमलं, वाचून वाचून क्वेश्चन तयार करता ज्याला आले त्याचं गणित जमलं बाबू. आणि ज्याला वाचून हे क्वेश्चनच तयार करता येणार नाही त्याला काहीच नाही. त्यासाठी वाचन पाहिजे, रीडिंग शिवाय जमतच नाही. नुसतं लिस्निंगने नाही जमत असते, रीडिंग हे पाहिजे असते. ओके, चला. आता त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, विदिन अल्किल हलाइड फॉर अ गिवन अल्किल ग्रुप the boiling point increases with increasing atomic mass of halogen because magnitude of van der Waals force increases with increase in size of cone, increase in size of the halogen. आता पहा त्यांनी काय कारण दिलं. आता हे तर झालं की अल्केन पेक्षा अल्किल हलाइडचं जास्त. आता बॉइलिंग पॉइंट, ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट लिहितो, ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. आता हे थोडंसं विचित्र वाटण ऐकायला. तर RI चा सगळ्यात जास्त आहे म्हणते तो, त्यानंतर RBr चा कमी आहे, RCl चा कमी आहे आणि RF चा अधिकच कमी आहे. ठीक आहे. त्याचं कारण असं की जेवढं मॉलिक्युलर मास जास्त, म्हणजे जेवढा मोठा अल्किल हलाइड, जेवढा मोठा अल्किल हलाइड हॅलोजन ॲटम जेवढा मोठा राहील तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त, असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात मोठा बॉइलिंग पॉइंट कोण? आपला सगळ्यात मोठा हॅलोजन कोण आहे? आयोडीन आहे, म्हणून आयोडीनचा जास्त राहील. आता थोडंसं माहिती आहे का, हे उलट कसं वाटतं मी सांगतो. तुमच्या लक्षात आलं कोणाच्या? हो सर. हो सर. कशी पाहिजे होती ऑर्डर? सर उलट होती सगळ्यात जास्त पाहिजे होता. उलट पाहिजे होती. RF सगळ्यात जास्त पाहिजे होता आणि RI सगळ्यात कमी, कारण की याच्यातला बॉन्ड सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बॉन्ड आहे. हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणून हा जो बॉन्ड आहे ना हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणून याला ब्रेक करायला एनर्जी सगळ्यात जास्त लागत होती आणि याला सगळ्यात कमी, कारण की हा सगळ्यात वीक आहे. तर ही ऑर्डर उलट पाहिजे होती. पण याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे हा त्या बॉन्ड पोलॅरिटीवर डिपेंड नाही आहे. बॉन्ड पोलॅरिटीवर डिपेंड नाही आहे याचा. नुसतं बॉन्ड पोलॅरिटीवर आहे का? पहा, पोलॅरिटी आहे, बात नाही आहे, पण मोलार मासवरही डिपेंड आहे. मग आता मोलार मास फ्लोरीन पेक्षा नॅचरली आयोडीनचं काय आहे? जास्त. हा, तर म्हणून याचा जास्त आहे. लक्षात आलं? हे उलट पाहिजे होतं, हे बिलकुल बरोबर आहे म्हणजे असं वाटते इनिशियली, पण डीपली जर विचार केला, 2 रिझन इथं लिहिलाय. पोलॅरिटी तर आहेत एक रिझन, पण हायर मॉलिक्युलर मास, मग जेवढं मॉलिक्युलर मास याचं जास्त हॅलोजनचं तेवढं त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. ही ऑर्डर असू द्या डोळ्यासमोर. पहा त्याच्या खाली पहा. हा, ते हायर देन नंतर काय लिहिलंय? कुठं रे? वरच्या लाईन मध्ये. हायर मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल हलाइड
दॅन अल्केन. नाही त्याच्यावरती. अच्छा हे काय करस्पॉन्डिंग हो सर. करस्पॉन्डिंग अल्केन. आता तो करस्पॉन्डिंग अल्केन मावलं नसतं की तिथं, म्हणून त्याला शॉर्टकट मारला मी. आलं सर. ठीक आहे. हा, आता हे तर झालं याचं. ऍज नंबर ऑफ कार्बन, ठीक आहे, नंबर ऑफ कार्बन इन अल्किल हालाइड increases, boiling point also increases. ही लक्षात घ्या. म्हणजे CH3 कोणताही एक घेऊन घ्यायचा, आय घ्या. याच्यापेक्षा CH2 आयचा जास्त राहील. याच्यापेक्षा CH2 आयचा जास्त राहील आणि एक्सेट्रा करून टाका ना, काय एवढं दूर जात बसतात. ब्रांचेस वाढल्या की कमी होत असते, एवढं लक्षात ठेवा. जरी हे तुम्हाला मी सांगितलं होतं मागे एक वेळा. ठीक आहे. ऍज branches increases as branches increases, boiling point decreases. ब्रांच जर इन्क्रीज झाली तर बॉइलिंग पॉइंट काय होते, डिक्रीज होते, डिक्रीज. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो मी. एक्झाम्पल 4 कार्बनचा घ्यावा लागेल मला एक. हा, तर CH3 Br याचा सगळ्यात जास्त राहील, याचा कमी राहील. CH3 Br याचा कमी राहील. ब्रांच वाढली, बॉइलिंग पॉइंट कमी. आता 2 ब्रांच देतो मी, CH3 आणि Br. याचा अधिकच कमी. म्हणजे जेवढ्या ब्रांचेस वाढत जाईल तेवढा बॉइलिंग पॉइंट काय होत जाईल, कमी होत जाईल. लक्षात आलं? हो सर. हा हा, तेच एक्झाम्पल दिलं आपण, घेतलं तेच दिलंय त्यांनी. इकडे पहा ना, त्या याच्यात ग्रीन याच्यात दिलेलं आहे ना. किती वाजले रे, किती वेळ आहे? 5 मिनिट. बरं ठीक आहे ना. तर आता जेवढं शिकवलं याच्यात की डाऊट आहे काय? नाही सर. नाही Yes, सर. sir. तर आता 2 मिनिटं आहे का, जे एंट्रन्सचे पोरं आहे त्यांनी बरोबर आहे का? तर ते कालचं जे काम होतं ते झालं नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं. आज होऊ शकते फोन आला, वेळेवर तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे. तर आज जर समजा मला दुपारी जावं लागलं तर मी कालच्या सारखी संध्याकाळी बॅच घेऊन घेईन एंट्रन्सची. काल स्टेट बोर्डची घेतली, आज एंट्रन्सची घेईन. वेळ टाकून देईन त्याच्यावर ग्रुपवर. चालेल? हो सर. हो अबे ते सर. सरकारी काम आहे. ते सरकारी कामात कसं आहे, ते साहेबाच्या मनात चालते सगळं. जे साहेब लोक असतात त्यांच्या मनात चालते सगळं. ते आपल्या मनात थोडी होत असते. तिथे जाऊन बसा लागते आपल्याला. मग बसल्यानंतर त्यांनी आपला नंबर लावला तर बरं, आणि तर मग ते अधिक मग हे करा, पैसे द्या, ते करा. ते आता पैसे विषय देणं की मला बरं नाही वाटत कोणाला काही. म्हणजे ते काय, आपणच पोरईले चांगल्या गोष्टी शिकवायच्या आणि आपणच भ्रष्टाचार करायचा, म्हणून थोडंसं ते मी टाळतोय. तर त्याच्यामुळे मग आपला लवकर नाही लागत नंबर. तर म्हणून काय करायचं, मला जर आज समजा दुपारी फोन आला तर मी तिकडे जर गेलो तर मी क्लास एंट्रन्सचा संध्याकाळी घेईल. आणि जर समजा नाही गेलो तर मग आपल्या वेळेवरच. समजा मला जर वेळेवर नाही घ्यायचा असला तर मी मेसेज टाकून देईन, किंवा ठीक आहे मी तसाही मेसेज टाकून देईन, आहे किंवा नाही आहे. झालं हुमांशू? हो सर. हा, तर मेसेज टाकतोच मी किती वाजता आहे तर. आपलं 4:30ला जर घ्यायचं असलं तर आपण, जर मला असला वेळ तिकडे नाही गेलो तर मग मी 4:30ला घेऊ शकतो. ठीक आहे, करा बंद. चला, सोलिबिलिटी उद्या शिकून.